आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आम्ही आज आलो शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर दीपक पिंगळे सर, जे मागच्या 25 वर्षाहून अधिक काळ या क्षेत्रात कार्यरत आहेत. ते पूर्वी धुळे नगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. आता स्वतःची कन्सल्टन्सी करतात. अनेक उत्तम रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेले आहे. शासकीय संस्थांच्या अनेक प्रकल्पांवर त्यांनी काम केलेलं आहे. या त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे की जिथं तुमच्यासारख्या अनुभवी इंजिनियर्स कडून आम्हाला तुमचे अनुभव ऐकायचे, तुमचा आजवरचा जीवन प्रवास ऐकायचा आहे आणि त्यातून जे येणारे तरुण इंजिनियर्स आहेत त्यांना काही मार्गदर्शक मूल्य त्याच्यातून मिळतील, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. सो आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिल्यांदा तर मला तुमच्याकडून ऐकायचं आहे की तुमचं शिक्षण कुठून झालं, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, 25-30 वर्षांपूर्वी जेव्हा कधी तुम्हाला पहिला हा विचार आला असेल की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग या लाईनमध्ये जावं, तर त्या मागची प्रेरणा कोणाची होती की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं आपण या क्षेत्रात यायला पाहिजे? काय सांगाल? प्रथमतः मी बिल्ड आयकॉन तर्फे तुमच्या संपूर्ण टीमचं आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला एक नवीन उपक्रम तुम्ही सुरू केला आणि आम्हाला तुम्ही इथं बोलवलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझं शिक्षण मी एका लहानशा खेड्यागावातून बेटाव येथील शाळेमधून माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं आणि नंतर माझ्या वडिलांची इच्छा होती की म्हणजे हाही प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली की सिव्हिल इंजिनियर होण्याची. तर त्यांचं इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियर व्हावं, म्हणून त्यांनी हे नगाव पॉलिटेक्निक धुळ्याजवळ एक आहे, त्या कॉलेजमधून माझं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असं शिक्षण पूर्ण केलं मी. त्याच्यानंतर 2 वर्ष विविध ठिकाणी असं कॉन्ट्रॅक्टर वगैरेकडे थोडासा अनुभव घेतला आणि मला नगरपालिकेत धुळे नगरपालिकेत सिव्हिल इंजिनियर म्हणून जॉब मिळाला. आणि माझे लहान भाऊ सुद्धा याच क्षेत्रामध्ये कार्यरत होते. त्यांनी काही नोकरी त्यांनी करत नव्हते, ते आर्किटेक्ट होते. त्यांची प्रेरणा मला होतीच की नोकरीपेक्षा ते म्हणे आपला व्यवसाय खूप चांगला आहे म्हणे. मग मी तरी 93 ते 98 पर्यंत मी नगरपालिकेत जॉब केला. मग नंतर भाऊ म्हणे आपला व्यवसाय सुरू आहे, सेटल बिझनेस आहे, आपण स्वतः करूयात. मग आम्ही त्या दिवसापासून 98 पासून ते आज तागायत सल्लागार अभियंता म्हणून मी शिरपूर येथे कार्यरत आहेत. बरेचसे आम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पण केले, रो हाऊसिंग वगैरे अशी कामं आमची चालतात. तो आजवरचा हा तुमचा खरा प्रवास आहे. आता त्याविषयी गप्पा मारूया. थोड्या सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दलच्या तुमचे विचार आम्हाला जाणून घ्यायचे. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता मागच्या 25 वर्षापासून हे क्षेत्र बघताय. यामध्ये खरं तर लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री असं आपण म्हणतो सिव्हिल इंजिनिअरिंगला, कारण लेबर वर्क याच्यात खूप मोठं आहे. पण यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे तितकंच. तर अशा वेळेला अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, किंवा तो धोका कसा टाळता येईल, त्याबद्दल काय सांगाल? इथं आता बरीच बेरोजगारीमुळे ते अकुशल कामगार व्यवसायामध्ये येतात. पण आम्ही जे स्किल्ड लेबर्स आहेत त्यांना डायरेक्टली आम्ही अपॉइंट करत नाही. त्यांच्या स्किल्ड लेबर्सच्या खाली आम्ही त्यांना काम करायला प्रवृत्त करतो. बाबा रे, तू पहिले आता आहे हा फर्स्ट कारागीर आहे, याला चांगला तू याच्याकडे अनुभव घे, याच्याकडे काम कर तू, आणि मग तू हे कर. आणि जो ठेकेदार असतो त्याला पण सांगतो की तू पहिले याला ट्रेन कर, तत्पूर्वी त्याला लेबरियस वर्क जॉब दे वगैरे असं. आणि मग त्या अनुभवाने काही त्यातले चांगले स्किल होतात. आणि पण शक्यतो ॲज फार ॲज पॉसिबल स्किल लेबरच आम्ही प्रिफर करतो. बरोबर. तुम्ही आजवरचा तुमचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मधला इतका अनुभव आहे म्हणून हक्कानं विचारतो असं की बऱ्याचदा जेव्हा तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करता तेव्हा त्या घर मालकाचं असं म्हणणं असतं कायमच की माझं थोडं बजेट कमी आहे, किंवा मला इतक्याच बजेटमध्ये आता बसवून द्या. आणि तुम्हाला तर बिंग इंजिनियर एक चांगला क्वालिटी प्रोजेक्ट करायचा असतो. बरोबर. तर अशा वेळेला गुणवत्ता म्हणजे क्वालिटी आणि त्याचं बजेट हे दोन्ही कसं तुम्ही सांभाळता किंवा कसं मॅनेज करता? प्रथम त्यांचा बजेट आम्ही अगोदर जाणून घेतो की बाबा रे, तुला
कुठपर्यंत खर्च करायला परवडत. कारण जरी आपलं नावलौकिक वाढण्यासाठी आम्ही प्रोजेक्टवर जितका जास्त खर्च केला, त्याचं इलेव्हेशन चांगलं येईल, त्याची गुणवत्ता चांगलं, जेणेकरून आमचं सुद्धा नाव, हा आमचा स्वार्थ असतो. परंतु शेवटी ॲज अ सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट आम्ही त्याच्या मिनिमम रिक्वायरमेंट आणि बजेट मॅक्झिमम किती आहे हं. त्याच्या अनुषंगाने सांगड घालून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे त्याच्या कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त चांगलं काम कसं व्हावं, अनावश्यक खर्च टाळून आणि जिथं आवश्यक आहे तिथंच त्याला खर्च करायला प्रवृत्त करतो आम्ही. बरोबर. आणि त्याप्रमाणे मग एक चांगला प्रोजेक्ट तयार त्याच्यातून होतो. बाहेर पडतो. बरोबर आहे. तुम्ही सुरुवातीला सांगितलं तसं अनेक शासकीय संस्थांसाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण तुम्ही काम केलेलं आहे. बरोबर. तर ते कुठल्या प्रकारचं आणि कशा प्रकारचं काम होतं? आम्ही PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटतर्फे जे कंडक्ट केले गेलेले ITI प्रोजेक्ट, प्रत्येक तालुक्याला ITI कॉलेजेस त्यांनी मागे सुरू केले होते. एक शिरपूरला कळमसरे, शिरपूरच्या जवळ, तिथं एक ITIचा प्रोजेक्ट आम्ही केला. शहाद्याला ITIचं काम केलं. पण नंतर गव्हर्नमेंट कामांपेक्षा आम्हाला जे खाजगी क्षेत्रातले कामं आहेत तिथं जास्त आमचं मन रमलं, तिथं जास्त आम्हाला आनंद वाटला काम करायला. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही खाजगी कामांमध्ये जास्त प्राधान्य देतो आता. बरोबर. आणखीन एक प्रश्न, एक अभियंता म्हणून, स्थापत्य अभियंता म्हणून तुम्ही सुरुवातीला काम पण केलेलं, इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. जर धुळे जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक डोळ्यासमोर आणलं, तर तुम्हाला कुठले मूलभूत प्रश्न वाटतात की ज्यावर पहिलं काम केलं पाहिजे आणि जेणेकरून एक चांगल्या डेव्हलपमेंटचं मॉडेल धुळ्यासाठी तयार होईल? धुळ्यासाठी मी धुळे नगरपालिकेत इंजिनियर म्हणून सुद्धा हो. काम केलेलं हो. आहे. त्यावेळेस पासूनच मला असं वाटायचं की पुढे पार्किंगच्या समस्या, मी जेव्हा होतो तेव्हा पण खूप होत्या तिथं. पार्किंगच्या समस्या आणि तसंच अतिक्रमण जे आहे त्याच्यावर पण कंट्रोल व्हायला पाहिजे. पार्किंगवर विशेष भर दिलं गेलं पाहिजे. आणि जे नियमाप्रमाणे मार्जिनल डिस्टन्स रोडवर जे लोक बांधून टाकतात, त्याच्यामुळे जो आपल्या शहराचे सौंदर्य आहे ते कुठेतरी कमी होतं असं मला वाटतं. बरोबर. आणि विकासाची कामं तर काय, ते तर होतच राहतात. त्याच्यासाठी भरपूर मोठे मोठे पॉलिटिशियन्स आहेत वगैरे, ते तर करतील ते. बरोबर. पण हे हे जे आहेत, जे सुरुवात जिथून व्हायला पाहिजे सौंदर्यीकरण शहराचं, तर त्याच्यासाठी जे आवश्यक आहे पार्किंग वगैरे आणि ज्या डेव्हलपमेंट आहेत, ओपन स्पेस, तिथं झाडं लावणे वगैरे, या गोष्टी सुरुवातीतून व्हायला पाहिजे. बरोबर. पण अशा वेळेला मग शासनाची जबाबदारी म्हणून किंवा शासन कशा प्रकारे यात मदत करू शकतं किंवा शासनाकडून काय अपेक्षा आहेत? शासनाकडून म्हणण्यापेक्षा शासनाने ते बायलॉज सगळे बनवलेले आहेत, त्याच्या प्रमाणे जर सगळ्यांनी फॉलोअप केलं तर थोडीशी जनजागृती व्हायला पाहिजे. त्याच्यात आमच्यासारख्या इंजिनियर्सने पण क्लायंटला समजवायला पाहिजे की अरे बाबा रे, की व्यवस्थित तू नियमाप्रमाणे जर काम केलं तर भविष्यात तुझ्या मुलांना सुद्धा ते एक चांगलं शहर राहायला मिळेल. बरोबर आहे. आणखीन एक म्हणजे या क्षेत्रात आता जे नव्यानं तरुण मुलं येत आहेत, तरुण इंजिनियर्स येत आहेत आणि जे काम करू पाहत आहेत आता, तर त्या सगळ्यांसाठी एक सिनियर म्हणून पण, इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून पण, तर काय तुम्ही त्याला यशाचा मंत्र सांगाल किंवा काय गुरुमंत्र द्याल त्यांना? सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये यशाचा गुरुमंत्र मी त्यांना एकच सांगेल की थोडा हार्ड जॉब आहे आपला सिव्हिल इंजिनिअर, स्थापत्य अभियांत्रिकी. बरोबर. खूपच मेहनत करावी लागेल आणि एक जबाबदारीने काम करून, म्हणजे नुसतं काम करायचं आहे असं न करता, एक जबाबदार इंजिनियर, फर्स्ट इंजिनियर आपण ज्याला म्हणतो, फर्स्ट क्वालिटी इंजिनियर, त्या त्याला सर्व क्षेत्राचं नॉलेज पाहिजे. नुसतं सिव्हिल इंजिनियर म्हणजे बिल्डिंग बांधणं असं नाही, त्याला सर्वेइंग, रोड प्रोजेक्ट्स वगैरे, त्या सगळ्या गोष्टींकडे त्याने लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता इतके वर्ष काम केल्यानंतर एक असा अवघड प्रश्न विचारायचा की इतके वर्षानंतर तुम्हाला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट स्वतःचा विचारला, एकच, की जो करताना तुम्हाला आनंद किंवा समाधान किंवा अभिमान असा वाटला
की अरे वा बरं झालं हे काम माझ्या हातून झालं, किंवा काहीतरी या प्रोजेक्टमध्ये मी वेगळं केलंय, करण्याचा प्रयत्न केलाय, असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का किंवा सांगता येईल का? तसं बघायला तर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी थोडंसं फार वेगळापण आणण्याचा माझ्याकडून प्रयत्न करतो. बरोबर. आता लेटेस्टमध्ये मला करंट तसे भरपूर प्रोजेक्ट आहेत, पण आता अं, अं, आताशा समरथ प्लाझा म्हणून माझं एक अपार्टमेंटचं काम चालू आहे. हो. ते करण्यात मला जरा जास्त आनंद आहे. आनंद आहे. ओके. आणि सुरुवातीच्या काळात किंवा आता सुद्धा, कारण या क्षेत्रामध्ये आव्हानही तितकीच आहेत आणि रोजचं एक वेगळं आव्हान आहे काम करताना. तर एखादं आव्हानात्मक प्रसंग आणि त्यावर तुम्ही कशी मात केलीत? कधी तो कामगारांचा येईल, कधी मशिनरीचा येईल, कधी अजून साईटवरचा काही वेगळे प्रॉब्लेम येतील, काही तंत्रज्ञानात अडचणी येतील. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का की जिथे एकदम एका ठिकाणी थांबायला झालं किंवा अडायला झालं किंवा प्रॉब्लेम आला आणि तो प्रॉब्लेमवरचं तुम्हीच सोल्युशन शोधलं किंवा कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन त्याच्यावर सोल्युशन शोधलं आणि त्या आव्हानातून तुम्ही बाहेर निघाला, त्या प्रसंगातून बाहेर निघाला, असा एखादा प्रसंग कुठला आठवतोय का? असं खूप जुना प्रसंग आहे. हम्म. जेव्हा मी बायोगॅसची कामं करत होतो त्यावेळेस एक कठीण प्रसंग आला होता. जे आम्ही बायोगॅससाठी जो खड्डा खणला होता हम्म. 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 त्याच्यामध्ये आमच्या परीने आम्ही सिक्युरिटी म्हणून सगळं उपाययोजना केली आणि त्याच्यात पाऊस आल्यामुळे पूर्ण पाणी भरून गेलं अच्छा. आणि आम्ही त्याला बॅरिकेड्स वगैरे लावले. तर एक वॉचमन होता, पण त्याला म्हटलं लक्ष दे बाबा इकडं. आणि एक लहान मुलगा त्याच्यात पडायला चालला हो होता हो हो. आणि मग परंतु आमच्या त्या वॉचमन वगैरेने त्यांना वेळेत सावध केलं हो. आणि हे असे असे थोडेसे बरोबर असे प्रसंग आले. पण बरं. दुसरं, बांधकामामध्ये सळई आणि सिमेंट हे दोन महत्वाचे पार्ट असतात. तर ते स्टील निवडताना, सळई निवडताना तुम्ही काय क्वालिटी का काय पॅरामीटर्स बघता की ज्याच्यावर तुम्ही ठरवता की अरे हे स्टील चांगले, हे घेतलं पाहिजे आपण किंवा हे बांधकामाला वापरलं पाहिजे? त्याच्यात आम्ही पहिले जे स्टीलचे स्पेसिफिकेशन्स बघतो. अं, एक टॉर स्टीलमध्ये आता FE450 होतं. पूर्वी आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा 432 होतं. नंतर मग आता बरेचसे, मग त्याच्यात टेन्साईल स्ट्रेंथ वगैरे याची किती आहे, बरोबर. किती प्रेशरला याचे तुटतं बुवा ते बरोबर. टेन्साईल स्ट्रेंथ वगैरे, अशा स्पेसिफिकेशन्स बघून आम्ही क्लायंटला सजेस्ट करतो, बाबा रे तू या पद्धतीचं स्टील हे सिलेक्ट कर. बरोबर. आणि आयकॉन स्टील यावर पूर्वीच्या कुठल्या आपण प्रकल्पात वापरले का? तर त्यांचा कसा होता अनुभव? बऱ्याचशा प्रकल्पावर आम्ही वापरलेलं आहे. बरं. शिरपूरमध्ये जे एक कॉलनीमध्ये एक साईबाबा अपार्टमेंट म्हणून होतं, तिथं पण आम्ही ते वापरलेलं होतं आणि चांगले अनुभव मालकाचे. जे आमच्या जे लेबर आहेत, स्किल्ड कारागीर आहेत, ते पण म्हणणे की स्टील चांगला आहे, खूप चांगलं आहे. क्या बात. सो हे होते इंजिनियर दीपक पिंगळे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात जे नवीन इंजिनियर येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी यशाचा मंत्र हाच आहे की पहिल्यांदा चांगला अनुभव घ्या, तुमचं ज्ञान पक्क करा. या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी अनेक क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्ही काम करू शकता, त्या सगळ्याची माहिती घ्या आणि या क्षेत्रात उतरा, तुम्हाला यश नक्की मिळेल. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आमच्या या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आला, तितक्या मनमोकळेपणे त्यांनी गप्पा मारल्यात आणि येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. बिल्ड आयकॉनच्या टीमचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला बोलवलं, नवीन त्यांची संकल्पना आहे त्याबद्दल